हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता आहे ना, आम्ही मळी काढायला गेलो होतो. तर आजपासून सुरुवात करायची मळी काढायला. तर ना 2 दिवसात सकाळी एक संध्याकाळी एक अशा 2 दिवस आणि लग्नाच्या दिवशी एक अशी 5 मळी होतील. तर आता मी मळी ते हळद आहे ना ते कालवत आहे. तर हळद, थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि गुलाब पाणी आणि आपलं साधं पाणी असं करून ते मळीचं पीठ मी कालवत आहे. मळीची हळद जी आहे ती कालवत आहे. तर सकाळी मळी वगैरे भरून झालेली आहे. त्यानंतर आता आजच बांगड्याचा कार्यक्रम आहे. काल मेहंदी झाली, आज बांगड्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आमची तयारी चालू आहे. तर इथे आहे ह्या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांच्यासोबत मी करत आहे चेष्टा मस्करी. शूटिंग काढू नको, काय नाही, छान दिसत, छान एकदम मस्त. कशी दिसते नवरी बाई, छान दिसते. आज आहे चुडा भरायचा आहे. बसताना ह्याच्यात काढते. तर चुडा भरायचा कार्यक्रम आहे, बांगड्यांचा कार्यक्रम आहे. तर तिथे मी अरेंजमेंट करत होते बांगड्यांची. जसं आपण मोबाईलमध्ये बघतो तसंच आपल्याला वाटत असतं की आपण पण असंच करावं. तसंच मी करत होते. गायत्रीला वाटत होतं की तसे आपण डिझाईन करूया, कारण तसा बांगड्यांचा पण व्हिडिओ करायचा होता. तर त्यासाठी मी अरेंजमेंट करत होते बांगड्यांची, चुड्याची आणि ज्या बांगड्या आहेत त्याचं. तर कारण त्याचा तो व्हिडिओ आम्हाला बनवायचा होता. तर तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल इंस्टाग्रामवरती. आपले बोल नाही असं म्हणलं मग तर ठेवणारच. व्हिडिओ टाकला होता म्हणून. वाईट वाटलं. दीदी सर बाजूला. मम्मी तू काय करते? असं चौरस भरतात का? बस हे असलं. तर आता चुडा भरायचा, त्यासाठी मग चुडा ते चौरंगावर किंवा पाटावर बसून भरतात. तर त्याच्या अगोदर पण चौरस भरायचा असतो. तर आमच्याकडे अशी प्रथा असते. वेगवेगळीकडं वेगवेगळं असू शकतं. तर आम्ही असा तांदळाचा किंवा मग गव्हाचा असं चौरस भरायचा आणि त्याच्यावरती पाट वगैरे ठेवून त्याच्यावरती ते काय म्हणतात त्याला, पान, सुपारी, खोबरं, हळकुंड हे ठेवायचं आणि त्याच्यावरती बसायचं नवरीने. दीदीला काय लावलं? दंग दीदी छान आहेत ना बांगड्या.
मस्त एकमेकांना नाही लावलं. नेहा पुरी पशी बसली नाहीतर लावली की तिला नाही की लावायचं. हा तेच ना. त्याच्यामुळे तिला नाही तिलाच लावली असते मी. म्हणलं असतं जात ना तेच ना. आईला नाही तुझ्या बरं आईला नाही होत बस इकडं बोलत असलं तरी गायत्री मला काय म्हणते काय पुढं काहीच नाही येणार. हो ग घरी इथं नाही का मग तिला बांगड्या. हे तुम्ही शेवट टाका ना. हे वाला मागं टाका इकडं. हे वाला हे वाले ज्या बांगड्या आहेत ना त्या मागं टाका ना. आणि ह्या मध्ये ठेवा. दोन होतात ना ह्या. दिवसभर हे फ्रेश हा सुडा भरायचा चाललेला. लय भारी दिसतात. लय भारी. काल मेहंदीला तर लय छान केलं त्यांनी डेकोरेशन. हातूनच केलं. मुंबईवरून येऊन दमली नाही. दबायचं कामच नाही तर काय. घागरा घातला होता तिने काल मेहंदीला. कालचे लय फोटो छान आले पण. काय झालं पुढं आपल्या 3च येतात ना. किती असते? त्यात 6. त्यात 6 आले. त्यात 6 आले का त्या 12. लागली. भारी दिसतोय हात. छान वाटतं. मस्त. तर आता इथं एका हातात चुडा भरून झालेला आहे. आता दुसऱ्या हातात चुडा भरायचं चाललं होतं तर लगेचच किती छान दिसतंय बघा. आणि लग्न घरं असल्यानंतर मांडव आणि त्या बांगड्या नवरीच्या हातचा चुडा किती छान वाटतं बरं. खूप छान असं वातावरण होत होतं. त्याच्यामुळं अजून प्रसन्न वाटत होतं, अजून उत्साह वाटत होतं. तर आता बांगड्या वगैरे झालेल्या आहेत, भरून चुडा झालेला आहे. तर किती छान दिसतोय बघा नवरीच्या हातामधला चुडा. तर चुडा भरल्यानंतर तिला सांगण्यात आलं की देवाच्या वगैरे पाया पडा, सगळ्या मोठ्यांच्या पाया पडा. तर ती आता देवाच्या पाया पडायला आलेली आहे. त्यानंतर सगळ्या मोठ्यांच्या पाया वगैरे पडलेली आहे. सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर मला म्हणले आता तुम्ही तुझ्या पण पाया पडते. तर म्हटलं नको, माझ्या नको पाया पडू, माझ्या फक्त गळ्यात पड झालं. मग तर गळ्यात पडलो. एकमेकींच्या आम्ही पप्पे वगैरे घेतलेले आहेत. आत्ता डोळ्यासमोर लहान होती ती, आता किती पटपट मोठी झाली ना, तर तिचं लग्न पण आहे. तर किती छान आपली दिसते नवरी बघा. हातातला चुडा किती छान दिसतोय, बांगड्या वगैरे खूप छान दिसतोय. तर सगळ्यांच्या पाया वगैरे पडते परत एकदा. तर तिचे पप्पा कामात होते, तर त्यानंतर ते आल्यानंतर त्यांच्या वगैरे पाया पडली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत राहा. बाय बाय.